तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या 35 वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार प्रकरणाला आता वेगळेच वळण आले आहे। मलकापूर शहर पोलीस स्टेशन मधील API गजानन कोंडिबा कवळासे यांनी आरोपी समाधान इंगळे यांचे सोबत संबंध ठेव अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अटकवेल अशी धमकी देत संबंध ठेवण्यास हतबल केले। तसेच आरोपीची पत्नी अनुमा समाधान इंगळे हिला हाताशी धरून माझ्यावर खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून धमकीप्रमाणे कवळासे यांनी डाव साधला। शिवाय 22 मे 2025 रोजी सांगितल्याप्रमाणे FIR न नोंदवता बऱ्याच बाबी वगळून कर्तव्यात कसूर केली आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत थांबवून FIR घेण्यास टाळाटाळ करत आरोपीकडून पीडितेवर प्रचंड दबाव आणला असा आरोप सदर महिलेने केलेला आहे। याचा पुरावा म्हणून पोलीस स्टेशनच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याची मागणी सुद्धा महिलेकडून करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या पीडित आईने API गजानन कवळासे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना या गुन्ह्यात सह आरोपी बनवून आपल्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यापासून संरक्षण व न्याय देण्याची मागणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत केली आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। मी रुपाली पाटील आहे। माझ्या मुलाच्या शिक्षकांनीच माझ्यावर वारंवार लैंगिक अत्याचाराबाबत मी मलकापूर शहर पोलिसात तक्रार दिली, परंतु पोलिसांकडूनही माझा छळ झाला व प्रचंड दबाव आणण्यात आला। आरोपींकडून माझ्यावर बंदुकीच्या धाकावर केलेला अत्याचार व संबंध सुरू ठेवण्यासाठी मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या API कोडासे यांच्या धमक्या व खामगाव लॉज मधील अत्याचार हे FIR मधून वगळले। शिवाय FIR करतेवेळी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत मला बसवून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। मला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला। माझ्या तक्रारीच्या 4थ्या दिवसानंतर माझ्यावर वचपा काढण्यासाठी इंगळे सर यांच्या पत्नी अनुमा समाधान इंगळे यांना हाताशी धरून माझ्यावर खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। या पद्धतीने मला पोलिसांकडून त्रास दिला जात आहे, म्हणून मी न्यायासाठी महिला आयोग व मानव अधिकार आयोग व मुख्यमंत्री यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रारी दाखल केल्या। या तक्रारीत मी मागणी केली आहे की संबंध कायम ठेवण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मला संबंधासाठी हतबल करणाऱ्या अधिकारी गजानन कोडासे यांना सह आरोपी करून कडक कारवाई करण्यात यावी। तसेच खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यापासून व पोलिसांपासून मला संरक्षण व न्याय मिळावे अशी अपेक्षा आहे।